का सांगते तुम्हाला, एक पोरगा मुलगी पाहायची सोडून सासूच पाहायचा का, तर म्हटलं कधी तर धोंडे जेवणाला जावं लागेल तिकडं, आणि सासूचं नाक जर डबडबलेलं असेल तर सासरवाडीचं जेवण पचणार नाही. आई वडील परेशान झाले, म्हणे या पोराचं असाच मुंजा राहिला. मग डुप्लिकेट सासू दाखवली, लग्न जुळवलं. लग्न झालं, महिन्यानं कळालं आपलं काम फसलं म्हणून. नेमका पुढच्या महिन्यात धोंडा होता. सासरवाडीवरनं फोन, हॅलो जावाई बापू, सासूबाई बोलते. जावाई बापू, आत्याबाई बोलते. लक्षात आलं जावयाच्या काम फसलेलं आहे आपलं. जावाई म्हटलं बोला ना त्या. मामी बोला. काय नाही, धोंडा जेवायला कधी येता? येतो पुढच्या आठवड्यात. तिसरा आठवडा उलटला. मग वैतागून पोरीला फोन केला, पप्पे तुझ्या मालकाला 3 आठवडे झाले फोन लावतोय, धोंडा संपत आलाय, यायला तयार नाही. काही चुकलं काय आमचं? 5 ग्रॅमची अंगठी घेतली, 5 तोळ्याची लॉकेट गेलंय, पायातला जोडा घेतला, नवीन कपडे घेतले, काय कमी पडलं आमच्याकडनं? आई काळजी करू नको, मी घेऊन येते त्यांना. विचारलं का जाईना तुम्ही सासरवाडीला? अगं मी काही जुन्या विचाराचा जावाई नाही, आधुनिक विचाराचा जावाई आहे. म्हाताऱ्या सासू सासऱ्याला त्रास देणं ही गोष्ट मला पटत नाही. ती म्हणते त्रास कशाचा? तेच चुलीजवळ बसा, स्वयंपाक करा, हे काय साधा ताण वाटतो का तुला? आयुष्य गेलं त्यांचं. तिला बरं वाटलं, माझा मालक माझ्या आई वडिलांची किती काळजी घेतो म्हणून. ती म्हटली टेन्शन घेऊ नका, सगळा स्वयंपाक मी करते, पण तुम्ही चाला. तो म्हटलं ओके, काम झालं, चल. गेले तिथं. सासूबाईला एवढा आनंद, पण पोरगी कशालाच हात लावू देईना. आई तू थांब, तुझ्या जावयाला पटत नाही तू असं काम केलेलं. बरं. गल्लीतल्या मैत्रिणी बोलावल्या, सुंदर स्वयंपाक, आमटी, खीर, कढी, वडी, पुरणाची पोळी, सगळं सगळं बनवलं. आंब्याचा आमरस बनवायचा होता. ताट तयार झालं, आमरसाची आठवण आली. सासू म्हटली पप्पे सगळं केलं पण आमरस राहिला, माझ्या लाडक्या जावायला आमरस मी माझ्या हातानं करते. जावायला तर टेन्शनच झालं. आवडता पदार्थ सासूच्या हातात गेला तर जेवायचं कसं? मला त्या माणसानं खुनवलं जावयानं, तू कर, आईला त्रास देऊ नको. आई मी कर, शांत बस, आमरसाला कुठं काय लागतं, काही त्रास नाही, मी करते माझ्या हातानं. नका करू सासूबाई. जावाई काही टेन्शन घेऊ नका, आमरस करायला असं काही वेळ लागत नाही, ताकद खर्च होत नाही, काही ताण नाही, डोळ्यात धूर जात नाही, काहीच नाही. आमरस करता. बाईनं फ्रीज मधले आंबे काढून घेतले, पातेल्यात घेतले, आंबे धुवून काढले, चिक बाजूला केला आणि आंब्याची कोय रस काढते त्याचा. पण आंबे चुरताना जात सासूची, देवाला पांडुरंगाला भजन म्हणणार नाही पण जावायला ओव्या गायला लागली. आणि ओव्या गाता गाता ते कंट्रोलच्या बाहेर जायचं, ते अर्ध्यात यायचं, पुन्हा माग फुर, सगळे 7 स्वर कानावर पडायचे जावयाच्या. जावाई म्हणतो कसाच आमरस खावा आता. तेवढ्यामध्ये जावयानं पाहिलं श्रीखंड असं अर्ध आलं होतं, पुन्हा वर गेलं होतं. जावयाला खूप टेन्शन आलं. जावाई म्हटलं सगळं खायचं पण आमरस नाही खायचं. तेवढ्यामध्ये कंट्रोलच होईना सासूला. मनगटाचा रुमाल केला, पुन्हा त्या आमरसात घातला. शेवटचा आंबा चुरू लागली सासूबाई, कोई सटकली आणि आंब्याच्या रसाची धार थेट सासूच्या नागात. तोफेतून गोळा सटकला. अवघा रंग एक झाला, केशर आंबे होते पण चव बदलली होती. रसात कोणी मीठ टाकत नाही, साखर टाकत असतात, पण हे मीठयुक्त आमरस. जावाई जाम टेन्शन मध्ये. जावाईनं पक्क ठरवलं सगळं खायचं पण आमरस खायचा नाही. आमरसाची वाटी जावयाच्या ताटाला लागली. त्या आमरसावर माशा बसायच्या, त्या उठायच्या आणि कुरडईवर बसायच्या. त्याच माशा पुन्हा आमरसावर बसायच्या, त्याच माशा पुन्हा
ध्वजावर बसायच्या, एका एका पदार्थावर शिऱ्यावर बसायच्या. जावायला प्रश्न पडला तर खावं तर काय खावं. जावाई जेवायला चालू करा. आत्या मामी सगळं जेवतो पण आमरस नाही खात. खा, तालुक्यावरनं आंबे आणले सासऱ्यानं तुमच्या, खा आमरस. पित्ताचा त्रास आहे. खाल्ले असते पण पित्ताचा त्रास आहे, नको मला आमरस. असं नका करू जावाई, धोंड्याचा महिना, आंबा खाल्ल्याशिवाय, रस खाल्ल्याशिवाय धोंडा कसा पूर्ण होईल. खावाच लागल तुम्हाला. एक वाटी भर प्या. नको मामी. अर्धा वाटी तरी प्या. मामी नको. 2 चमचे. मामी त्यात चमच्यावर पडलंय. सासूची ट्यूबलाईट पेटली, काय पडले म्हणून जास्त आग्रह करावा तर प्रकरण उघडकीस येईल. सासूबाई म्हटल्या, जावाई बापू तब्येत बरी नाही तुमची, पित्त वाढल आंब्यानं, नका खाऊ, पपीचा बाप खाईल. पपीच्या बापांनो जरा सामुदायिक जेवणात सावध राहा जा बरं. भेटायला